माध्यमातून आपण निलेश आहेर यांची देखील बाईट ऐकली. जवळजवळ त्यांचा विजय निश्चित आहे. प्रभाग क्रमांक 11 मधील आशाताई आहेरे यांची आपण बाईट ऐकली. त्यांचा विजय देखील या ठिकाणी निश्चित आहे. सर मी आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याशी संपर्क साधतो की काय तसं की भारतीय जनता पार्टीला आता कुठेतरी आत्मचिंतनाची गरज आहे का? 20 जागा लढवल्या, 2च जागा विजय झाल्या. परीक्षणाची गरज एवढी आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कोणता अभ्यास करायचा त्यांनी मालेगावचा करावा. कारण लोकसभेपाठोपाठ हा दुसरा शॉक आहे ना, म्हणून या ठिकाणी करावं. तुम्हाला 2 उदाहरण सांगतो. यांना वचननामासुद्धा नीट करता आला नाही. वचननामाच्या संदर्भातला एक ड्रॉबॅक सांगतो. त्यांनी एका वचननाम्याच्या याच्यामध्ये दादाभाऊंनी एका सभेमध्ये छान खिल्ली उडवली. मनमाड इंदूर रेल्वे मार्ग आहे आणि ती रेल्वे सटाणा नाक्यावरून या कॉलनीत जाईल, त्या कॉलनीवरून ह्या कॉलनीत जाईल, या कॉलनीवरून त्या कॉलनीत जाईल, असं जे बाबा तुम्ही लोकांनी चित्र उभं केलेलं आहे. म्हणजे हवा काढून घेणं, वचननाम्यातली हवा काढून घेणं, असं जे कौशल्य आहे हे दादाभाऊंनी या अशा प्रकारे राबवलं. अजून दुसऱ्या मुद्द्याकडे लक्ष वेधतो. राज्याचे अध्यक्ष चव्हाण साहेबांची सभा मालेगावात झाली. त्यांचं एक वाक्य होतं की मालेगाव महानगरपालिकेचा महापौर कुठपर्यंत झेप ती हनुमान उडेच, की मालेगाव महानगरपालिकेचा महापौर बीजेपीचा होईल इथपर्यंत ही हनुमान उडी होती. पण या हनुमान उडीने वास्तव दाखवलं आणि 2 जागांवर आणून ठेवलं. त्यामुळे चव्हाण साहेबांनी पहिल्यांदा मालेगाव अभ्यासावा आणि आपल्या नेतृत्वाचा कस वापरून मालेगाव सुधरवा. बीजेपीची अवस्था त्याला संजीवनी द्यावी, विटॅमिनचा डोस द्यावा, जेणेकरून हा पक्षही या मालेगाव तालुक्यात वाढेल आणि परिणामतः जबरदस्त असणाऱ्या स्पर्धकापुढे, मित्रपक्ष असला तरी स्पर्धक भविष्यातला, त्यांना आपलं अस्तित्व दाखवता येईल. यासाठी त्यांनी उपाययोजना करणं गरजेचं आहे, एवढं नक्कीच. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये आपण बघितलं की विविध नेते या ठिकाणी जोडले गेलेले होते. त्यामध्ये म्हणजे जवळजवळ भारतीय जनता पार्टीकडे 3 ते 4 उमेदवार असे होते की त्यांनी विधानसभा निवडणुका लढलेल्या आहेत. एवढे मातब्बर नेते भारतीय जनता पार्टीकडे. त्यांचं बळ या महानगरपालिकेमध्ये वापरता आलं नाही का? वापरता आलं नाही. किंबहुना त्यांनीही जी शक्तीपणाला लावायला पाहिजे होते त्याच्यातला 1% लावल्याचं कुठे आढळलं नाही. एखादी सभा सोडली आणि सगळ्यात महत्वाचं चित्र बघा, एक संघपणे हे नेते कुठे दिसले, कोणत्या सभेत दिसले मला सांगा. हे सगळे नेतृत्वाचे मोठ एकाच ठिकाणी कुठे दिसलीच नाही. परिणामतः जनतेपुढे हे चित्र गेलं नाही ना. यू आर युनाइट, तुम्ही एक संघ आहात आणि खरोखर करू शकतात, तुम्ही करण्याची जिद्द आहे, हे दिसलं नाही. बरोबर. परिणामतः तेही चित्र, कारण जनता फार हुशार असते, त्या सर्व अंगाने विचार करते. मला काही डॉक्टर मित्र आहेत माझे, त्यांना मी विचारलं की का हो तुमच्या घरी बीजेपीचे उमेदवार किती वेळा आले. तेव्हा ते डॉक्टर मित्रांनी मला सांगितलेलं वाक्य आहे, सकाळी चहाचा घोट घेताना, आज सुद्धा बरं का निकालाच्या दिवशी, शिवसेनावाले 4 वेळा आले, हे एकदाही आले नाही. हालाकी ते बीजेपी माइंडेड, पण वाक्य काय होतं, शिवसेनावाले 4 वेळा आले, बीजेपी वाले एकही वेळा आले नाही. तुम्ही जनतेला कोणत्या बाबतीत हे करतात, कसं गृहीत धरतात, बरोबर, कोणत्या माध्यमाने तुम्ही हे करू शकता. हालाकी देवा पाटलांचा पराजयाकडे वाटचाल ही मात्र खटकणारी आहे आणि फार मोठी खटकणारी आहे. म्हणजे मुख्य पराभूत व्हावा, म्हणजे या पक्षाचा तो राम या शहरातला विधायक नेतृत्व ज्यांच्या रूपाने उभं राहत आहे, त्यांची पराभवाकडे वाटचाल ही फार खटकणारी आहे आणि
त्यांच्या विरोधातला उमेदवार त्याचं कर्तृत्व नसून, शब्दप्रयोग बघा मी जाणीवपूर्वक वापरतो एक राजकीय अभ्यासक म्हणून, त्यांच्या विरोधातला उमेदवार हा विधायक किंवा अन्य या बाबींचा नाही, जे तुलनेने जेव्हा देवा पाटलांचं जे कर्तृत्व आहे त्या तुलनेने त्या समोरच्या उमेदवाराचं कर्तृत्व, पण त्याला बैठक दादाभाऊंची आहे, भुसे साहेबांची आहे, ते पुण्य त्यांच्या पदरी आहे, म्हणून हा मातब्बर हिरा पराभूत होऊ शकतो, हे त्याचं कारण आहे आणि ते शल्य आहे. नक्कीच. आपण एकंदरीत बघितलं होतं की विविध अंदाज व्यक्त केले जात होते की भाजपचे काही उमेदवार जसं सुनील आबा गायकवाड असतील, देवा पाटील असतील, हे विजयाचे उमेदवार आहेत, विजयी उमेदवार आहेत. परंतु त्या ठिकाणी बघितलं तर दोघा उमेदवारांना एक अपक्ष उमेदवाराची खेळी त्या ठिकाणी लढली असं म्हणता येईल आपल्याला. अपक्ष उमेदवारांनी देखील अनेक मतं त्या ठिकाणी खाल्लेली आहेत. परंतु त्या ठिकाणी आपण जर विचार केला, देवा पाटील यांना देखील अपक्ष उमेदवारांनीच पराभवाचं कारण म्हणलं असं म्हणता येईल का? किंवा मग दादा भुसेंच्या विकासात्मक दृष्टिकोनातून ठाकरेंच्या बाजूने वोटिंग गेली? अपक्ष उमेदवार नडले त्यांना यायला. तुम्हाला सांगतो, कालचं राजकीय विश्लेषण होतं मालेगावच्या संदर्भात, त्याच्यातला बीजेपीचा पॉईंट तुमच्या नजरेस आणून देतो. त्यांनी किमान 8 ते 10 जागा असं वर्णन केलं होतं. मग तेही अभ्यासूच होते. सकाळचा महासर्वेमध्ये बीजेपी 8 ते 10 जागा दाखवत, असंच इतर सर्वेनेही दाखवत. आणि मग 8 ते 10 कुठे गेले ते सर्वे आणि कुठे 2 वर पोझिशन आणली. बरोबर. याला कारणीभूत या चाली पण असतील, नो डाऊट. हे सगळे घटक एकत्र येतात. अपक्ष उमेदवार उभं करणं, त्याला मतं खायला सांगणं, नो डाऊट या बाबी कारणीभूत आहेत आणि त्या नक्की आहेत, त्या नक्की आहेत. पण मग मातब्बर उमेदवार पराभूत होतं, हे पक्षाचंही त्या अर्थाने अपयश आहे, नुकसान पण आहे. अपयश जसं आहे तसं नुकसान आहे. आणि एवढ्या महानगरपालिकेमध्ये पक्ष उभा राहत नाही आणि ज्याला अंकुरण्याची गरज आहे, येथून परिस्थिती निर्माण होते, त्यासाठी या पक्षाने खरोखर मेहनत घेतली पाहिजे, असं एक राजकीय अभ्यासक म्हणून मला वाटतं. नक्कीच. परंतु आता आपण बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्हा परिषदी आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, हे जे भारतीय जनता पार्टीकडे गेलेले नेते मंडळी होती, यांचं शहरामध्ये कोणत्याही पद्धतीने वोट बँक चाललं नाही किंवा शहरामध्ये त्यांना सपोर्ट मिळाला नाही, आपण गृहीत धरू. कारण की बंडू काका बच्छाव यांच्या निवडणुकीमध्ये देखील आपण बघितलं होतं, ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बंडू काकांना पसंती मिळाली, परंतु शहरी भागांमध्ये नामदार दादासाहेब भुसे यांच्याकडे ती पसंती वळताना दिसून आली. एकंदरीत काय वाटतं, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये चित्र वेगळं राहू शकतं? येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हाच कित्ता बहुधा गिरवला जाईल असं माझं मत आहे. कारण ज्यांनी आता हे नेतृत्व हातात घेतलं आहे ते म्हणतील आमची ग्रामीण भागात पकड आहे. मग वरच्या नेतृत्वाला महाजन साहेबांना यांचं म्हणणं ऐकावं लागेल. परिणामतः तिथेही हाच अदूरदर्शीपणा यांना नडेल. या उलट या पक्षाची लाज वाचवायची असेल तर समन्वयाने हे केलं पाहिजे. बरोबर. एकजुटीने सामना केला पाहिजे आणि हे केलं पाहिजे. जेवढ्या जागा पदरात पडतील ते तरी डॅमेज कंट्रोल सुधारला पाहिजे आणि जिल्हा परिषद सदस्य या तालुक्यामधून येतील हे पाहिलं पाहिजे बीजेपीने. नक्कीच. आता येणाऱ्या काळामध्ये परत युती आघाड्यांचा विषय त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतो, परंतु युती येणाऱ्या काळामध्ये युती केल्यास भाजपला फायदा होईल असं आपल्याला वाटतं? हो, नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी बघत आहात की प्रबंधवी महाराष्ट्र सकाळपासून आपण या ठिकाणी अपडेट देत आहोत. जवळजवळ सर्व जे काही शिवसेनेचे उमेदवार आहेत, 18च्या 18 उमेदवार या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येत आहे. त्यामध्ये आपण बघितलं की नितीन आहेर यांची प्रतिक्रिया या ठिकाणी विजयी प्रतिक्रिया आपल्याला मिळाली. विजयानंतर प्रथम प्रतिक्रिया प्रबंधवी महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण ती बघितली. त्याच पद्धतीने आशाताई अहिरे यांनी देखील प्रबंधवी महाराष्ट्राशी संवाद साधलेला आहे. तसेच आपण या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण 1
ते 1 प्रभाग, 9 प्रभाग आणि 10 प्रभागचे संपूर्ण फायनल रिझल्ट आता आपल्यापर्यंत आलेले आहेत. फायनल रिझल्ट जवळजवळ डिक्लेअर आहेत की शिवसेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार 1 नंबर प्रभागातले, 9 नंबर प्रभागातले, 10 नंबर प्रभागातले त्या ठिकाणी विजयीच्या दिशेने आहेत, म्हणजे विजयी झालेले आहेत. परंतु किती मतांनी विजयी झाले, कशा पद्धतीने या संपूर्ण उमेदवारांनी या ठिकाणी मतं मिळवली, किती आघाडी घेत विजय मिळवला, या संपूर्ण चर्चा घेण्यासाठी, या संपूर्ण गोष्टींवरती आपण चर्चा करण्यासाठी आपले हरीश मारू सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. हरीश मारू सरांशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 10 ची साधारणतः स्थिती काय आहे आणि कोणत्या उमेदवारांनी